धुळ्यात 17,51,000चे एमडी ड्रग्ज जप्त, 2 आरोपींना अटक। धुळे जिल्ह्यात एमडी ड्रग्ज तस्करीचा पहिला मोठा प्रकार उघडकीस आलाय। स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 17,51,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आंतरराज्यीय आरोपींना अटक केली आहे। सय्यद आतिफ सय्यद रफीक नाशिक आणि मजहर खान युसुफ खान राजस्थान हे कारमधून 10,40,000 किमतीची 104 ग्राम एमडी पावडर घेऊन जात असताना मोहाडी शिवारात पकडले गेले। आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी सर्व नावे सदर कामगिरी श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक आणि श्री अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली खालील पथकाने यशस्वी केली। श्रीराम पवार पोलीस निरीक्षक एलसीबी, श्रीकृष्ण पारदी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री चेतन मुंडे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार संजय पाटील, राहुल सानप, पवन गवडी, आरिफ पठाण, देवेंद्र ठाकूर, प्रकाश सोनार, जगदीश सूर्यवंशी, अमोल जाधव। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता 2 इस्मांना आपण ताब्यात घेतलेले आहे। त्यांची नावं अशी आहेत की सय्यद आतिफ सय्यद हा 37 वर्षाचा आहे, हा मालेगावचा राहणार आहे, आणि मजहर खान युसुफ खान हा 33 वर्षाचा आहे, हा राजस्थानचा राहणार आहे। या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ 106 ग्रॅमची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे। एक 4 व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला त्यामध्ये मिळालेलं आहे। 2 मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत। आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एमडी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता, या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी धुळ्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत।